आहे कोण नाही डझंट मॅटर. जे आहेत त्यांनी जागेवर राहा. फिजिकली नाही मेंटली पण राहा. आपण आता शिकत आहोत इनइक्वॅलिटीज. बोलू नका. इनइक्वॅलिटीज मध्ये आपण इथून पुढे शिकत असतो ऍप्लिकेशन्स ऑफ वेव्ही कर्व. लास्ट टाइम आपण वेव्ही कर्वची पूर्ण थेरी शिकलेली आहे. त्याच्यात इव्हन ऑड पॉवर असताना साइन चेंज कसं होतात, नंबर लाईनवर त्याला कसं दाखवायचं, ते ऑलरेडी आपण केलेलं आहे. आपण का शिकतो वेव्ही कर्व मेथडचं नेमकं काय काम आहे? वेव्ही कर्व मेथड आपल्याला इनइक्वॅलिटी सॉल्व्ह करण्यासाठी असतो. इनइक्वॅलिटी ज्याच्याचा आपण लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू लेस दॅन, इक्वल टू ग्रेटर दॅन यासारख्या गोष्टी पाहतो. आपण लास्ट टाइम एक्सपिरियन्स केला होता. इक्वेशन मध्ये एकच आन्सर असायचं लिनियर असेल तर, क्वाड्रॅटिकला 2, जेवढी डिग्री तेवढे सोल्युशन्स. पण इनइक्वॅलिटी मध्ये लिनियरचे सुद्धा आन्सर इनफायनाइट असू शकते. हे आपण पाहिलेले आहे. कारण इनइक्वॅलिटी एका इंटरवल मध्ये आन्सर देते. मग आता आपण मॅथ्स मध्ये जेई किंवा इंजिनिअरिंग साठी जे पुढे मॅथ्स शिकतो त्यात आपण सगळं मॅथमॅटिक्स एका चॅप्टरच्या बेसवर शिकतो. त्याचं नाव आहे फंक्शन्स. फंक्शन हा एक असा चॅप्टर आहे ज्यांना पुढे डॉक्टर किंवा इंजिनियर होण्यासाठीची एक्झाम द्यायची आहे त्याच्यामध्ये फंक्शन आलंच पाहिजे. ज्याला फंक्शन येत नाही ते काहीच करू शकत नाही. फंक्शनचा बेस वेव्ही कर्व आहे. वेव्ही कर्व इनइक्वॅलिटी सॉल्व्ह करून देतं. प्रत्येक फंक्शन मध्ये आपल्याला वेव्ही कर्वचा यूज होतो. तर आपण फक्त लक्षात घेऊ फंक्शन्स मध्ये आपण काय काय बेसिकली शिकतो. तर फंक्शन आणि इक्वेशन याच्यात फरक असतो. ठीक आहे. फंक्शन असतं काय? फंक्शन इज इनपुट आउटपुट सिस्टीम. बिलकुल. आता आपण 10वीचं नाही शिकत आहोत, फाउंडेशन शिकत आहोत. ते तुमच्या कामाचंच आहे. 10वीला धरूनच मी शिकवायलो. इनपुट आउटपुट सिस्टीम. तुम्ही 8th स्टँडर्डला सीबीएसई मध्ये मॉड्युलसचे क्वेश्चन शिकले होते. मॉड होता आपल्याला. मी तुम्हाला 6वी पासून मॉड शिकवाय. आठवते? या पद्धतीचे क्वेश्चन्स आपण निगेटिव्ह 2 चा मॉड, पॉझिटिव्ह 2 हे जे आपण 6th स्टँडर्ड पासून मी तुम्हाला सांगत आहे. तर लक्ष द्या. इनपुट आउटपुट सिस्टीमला फंक्शन म्हणतात. म्हणजे काय आहे? फंक्शन इज जस्ट लाईक अ ज्युसर और मिक्सर. आपण एक मशीन आहे. फंक्शन इज अ मशीन. असं समजा की त्या मशीन मध्ये आपण फ्रुट्स टाकणार. दॅट इज आवर इनपुट. आणि मग प्रोसेस होणार when we provide electricity. Then it processes. After process, it gives us juice of that particular fruit. म्हणजे ते काय झालं? आउटपुट. तर ही एक सिस्टीम आहे. ही सिस्टीम इनपुट आउटपुटवर काम करते. इनपुट आपण देणार, त्याच्यात ती मशीन प्रोसेस करणार आणि त्यातून ती आउटपुट देणार. एक एक गोष्ट नीट समजून घ्या. तुम्हाला सोप्या लँग्वेज मध्ये सांगतो. डोमेनच्या लँग्वेज मध्ये आपण ज्याला इनपुट, फंक्शनच्या लँग्वेज मध्ये इनपुटला म्हणतात डोमेन. काय म्हणतात? आता हा शब्द तुम्हाला खूपदा येणार. खूपदा म्हणल्यापेक्षा मॅथ्स मध्ये हाच चालतो सगळ्यात जास्त. इनपुटला फंक्शन मध्ये काय म्हणतात? डोमेन. आणि आउटपुटला फंक्शन मध्ये म्हणतात रेंज. काय म्हणतात? रेंज. तर डोमेन म्हणजे जे आपण प्रोव्हाइड करतो. असं समजा आपल्या भाषेत की फंक्शन इज अ मशीन. असं जर आपण मानलं तर डोमेन काय आहे? लेट्स से फ्रुट्स. हे फ्रुट्स आहेत. तर रेंज काय आहे? त्याचा ज्यूस. तर या मशीनचं काम आहे तुम्ही दिलेल्या फ्रुट्सवर प्रोसेस करायची आणि ज्यूस द्यायची. तर हे काम चालतं. तर मॅथमॅटिक्स मध्ये पूर्ण सायन्स म्हणजे आपल्या हेअर पिन पासून एरोप्लेन पर्यंत सगळं जे सायन्स आहे हे फंक्शनवर चालतं. कम्प्युटर्स, मी जे आपण काम करतो, टाईप करतो, त्याला कमांड्स देतो. मी जे टाईप करतोय ते इनपुट आहे. आता मी जे इथे लिहित आहे हा रायटिंग पॅड, हे पण एक फंक्शनवर काम करतं. कोडिंग काय करतं?
याच्यासाठीचं सॉफ्टवेअर ज्या कंपन्यांनी बनवलेलं आहे त्याच्यामध्ये असतं. ते सॉफ्टवेअर या पिनने त्याच्यामध्ये कनेक्ट करते याला. त्या सॉफ्टवेअर मी पेननं लिहितो म्हणजे माझं इनपुट आहे आणि या मशीनचं काय काम आहे? प्रोसेस करणं. आणि या स्क्रीनचं काय काम आहे? आउटपुट दाखवणं. मी जे लिहिलं ते तुम्हाला रिअल टाइम मध्ये दिसत आहे. हे ज्या प्रोग्रामरनं तयार केलेलं आहे तो फंक्शन शिकून आलेला आहे. तो असंच करत नाही. जेव्हा तुम्ही लँग्वेजेस शिकता पुढे चालू जावा, सी प्लस पुढे आता सगळ्या जगामध्ये पायथन चालू आहे. पायथन आलं तरच आता पुढचं फ्युचर आहे. पूर्ण एआय पायथनवर चालतं. तर हे सगळं फंक्शन आहे. तर फंक्शन म्हणजे नेमकं काय? हे तुम्हाला सांगत होतो. तर आपण एक इनपुट देणार, त्याच्यावर प्रोसेस होणार आणि त्यातून आउटपुट मिळणार. आज मी तुम्हाला एक बेसिक फंक्शन शिकवत आहे. आपल्याला पूर्ण 10वी ला फाउंडेशनमध्ये वर्ष संपेपर्यंत सगळे फंक्शन शिकायचे. एव्हरी संडे देअर विल बी अ फंक्शन. तर हे तुमचं खरं फाउंडेशन आहे. यावर्षी तुमचं फंक्शन जर झालं तर 100% IIT बॉम्बेला जाता येते. लक्षात ठेवा. हा त्याचा महाद्वार आहे. समजलं? हे महाद्वार आहे. मग मध्ये छोटे-छोटे दरवाजे आहेत. हे महाद्वार आहे. इथून एंट्री झाली प्रॉपरली. इथून मध्ये जाताना पाय अडकून जर पडला तर पुढच्या एंट्रीचं काही खरं नाही. सो धिस इज इम्पॉर्टंट. आज उगाच संडे आहे सर काहीतरी एक्स्ट्रा घ्यायलेत अशा फीलनं इथं बसू नका. असं समजून बसा की ह्याच्यावरच माझं पुढचं 2 वर्षाचं एज्युकेशन आहे. एवढं इम्पॉर्टंट आहे. हे आत्ता माझ्या 11वीच्या बॅचला सुरू आहे. JEE मेन्सला. आत्ता सुरू आहे. फार मोठी गोष्ट नाही तुमच्या. तर डोमेन आणि रेंज. आपण बेटा या पूर्ण सीरीजमध्ये काय शिकणार? डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन्स. तर त्यात पहिलं फंक्शन शिकणार आपण मॉड. जे आज आपण स्टार्ट करतोय. मॉडलाच आपण दुसरं नाव देतो ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन. हे आपल्याला 6th आणि 8th स्टँडर्डला होतं. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन. त्याच्यानंतर आपण शिकणार नेक्स्ट संडे लॉग. लॉगरिथम्स. लॉग आल्याशिवाय तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही. हे 2 फंक्शन असे आहेत. हे आले तरच तुम्ही पुढच्या एक्झामचा विचार करा. नाहीतर सरळ 11वीला आर्ट्स घ्या. समजलं? चुपचाप MPSC, UPSC ची तयारी करा. हे जर शिकायचं नसेल तर. लॉग. लॉग या प्रत्येकात 2 गोष्टी शिकतो आपण. इक्वेशन, इनइक्वेशन. इनइक्वेशन म्हणजे बेबी कर्व. इक्वेशन म्हणजे इक्वल साइन घेऊन सॉल्व्ह करायचं. हे सगळं ह्याच्यात असतं. ठीक आहे? त्याच्यानंतर मग आपण नंबर 3 ला शिकणार क्वाड्रॅटिक फंक्शन्स. क्वाड्रॅटिक नंतर आपण शिकणार स्क्वेअर रूट फंक्शन्स. हे फंक्शन आहे. फक्त नाव ऐकलं म्हणून सोडू नका. हे स्क्वेअर रूट फंक्शन आहे. त्याच्यानंतर सगळ्यांचा आजोबा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ट्रिग्नोमेट्रिक मध्ये अजून एक असतं ह्याचा भाऊ ITF. इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. इथं सगळा इनव्हर्सचा खेळ असतो. त्याच्यानंतर एक असतं ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. त्याला मी शॉर्ट मध्ये जिंट म्हणतो. जी ग्रेटेस्ट इंटिजर जिंट फंक्शन. याचा भाऊ असतो FPF फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. त्याच्यानंतर फ्रॅक्शनल पार्ट झाले की एक असते सिग्नम फंक्शन. मी त्याला सिंगम फंक्शन म्हणतो. सिग्नम फंक्शन हे आपले मेन फंक्शन आहे. एवढे. बाकी मग याच्या सब टाईप असतात. इवन ऑड फंक्शन, इनव्हर्स फंक्शन, पिरियॉडिक फंक्शन, कॉम्पोजिट फंक्शन. जवळपास फंक्शन चॅप्टर माझ्या क्लासमध्ये चालतो 45 डेज. 1.5 महिना मी हा चॅप्टर शिकवतो. एवढा डिटेलमध्ये आहे. आणि जवळपास याच्यावर 1000 प्रश्न सोडवले जातात. तेव्हा तुम्हाला हे जमतं. चला. तर आपण आज सुरुवात करणार आहोत मॉड्युलस फंक्शन. ज्याला वाटते मला आता कळणार नाही किंवा माझा आता मूड नाही त्यांना दप्तर गुंडाळून घरी जा. ठीक आहे? ज्याला शिकायचं ते लक्ष देतील.
बेटा मी फक्त टीचर नाहीये, मी सायकोलॉजिस्ट आहे. मला बॉडी लँग्वेज न कळते कोण कुठले हवेत. मॉड्युलस फंक्शन याचं दुसरं नाव काय सांगितलं आता? ऍब्सोल्यूट फंक्शन. मी तुम्हाला म्हणलं फंक्शन इज अ मशीन, हो की नाही? फंक्शनचं काय काम आहे? त्या मशीनचं काय काम आहे? की तुम्ही जे द्याल त्याच्यावर प्रोसेस करणं, त्याला आउटपुट देणं. तर प्रत्येक मशीनचं आउटपुट द्यायची पद्धत वेगवेगळी आहे. टेलिव्हिजन इज अ मशीन. त्याला तुम्ही सिग्नल्स देता, त्या डब्याच्या थ्रू सॅटेलाइट कडून आलेले, आणि ते तुम्हाला कन्व्हर्ट करून दाखवते व्हिज्युअल फॉर्म मध्ये, ऑडिओ फॉर्म मध्ये. ही मशीन वेगळी आहे. या मशीन सारखं काम पूर्ण करून प्लस एक्स्ट्रा काम करते ही मशीन. हे तरी लिमिटेड काम करतं. तरी आता अँड्रॉइड आल्यामुळं हे तुमच्या मोबाईलचे काम करायला लागलं. आता हे स्मार्ट टीव्ही झाला. आधी टीव्ही होता. आमच्या वेळेस तर डबाच होता. मग तो टीव्ही झाला. आता तो स्मार्ट टीव्ही झाला. ठीक आहे? आता हे त्याच्याहून आले. ही एक मशीन आहे. प्रत्येक मशीनचं स्वतःचं एक काम आहे. आता प्रत्येक मशीनला स्वतःला जर काम करायचं असेल, तर त्याचे स्वतःचे रूल्स असतील. मशीन चेंज का केली? काम बदलल्यामुळं. तर त्याचं स्वतःचं रूल राहील ना. त्या रूलला फॉलो करा. जसं आपल्या ईव्ही कारचं चार्जिंग. तर टाटाने काय रूल केला? चार्जिंग करायचंय, लावा चार्जिंग बॉक्स, एसी डीसी टाईप, आणि त्याला कंपल्सरी अर्थिंग पाहिजे. अर्थिंग हे काय झालं? त्याचा एक रूल झाला. अर्थिंग शिवाय ते कामच करणार नाही. समजलं? हे असतात रूल्स. तर कोणतंही फंक्शन ते रूलवर काम करतं. आणि त्या रूललाच आपण म्हणतो. तुम्ही त्याला जे द्याल, त्याला मी आत्ताच म्हणलंय डोमेन. जे द्याल दॅट इज डोमेन. डोमेन जर त्याला करेक्ट भेटला, म्हणजे त्याचा तो आहे फ्रूट ज्युसर. तुम्ही त्याच्यात दगड टाकायला, तुमचा डोमेनच चुकला. तर ते काय करेल? इलेक्ट्रिसिटी दिली, इलेक्ट्रिसिटी स्वतःचं काम करेल. मोटरला फिरवायचं. ठीक आहे नाही? इलेक्ट्रिसिटी. ते बटन थोडी म्हणणार आहे त्या ज्युसर मशीनला, अरे तुझ्या दगड टाकले, मी काय फिरणार आता. त्याचं काही घेणं देणं नाही. ते काम ते माझं काम आहे. पोटेन्शियल डिफरन्स दिला की मी पळायला सुरू करतो. ती मशीन काय करणार? मोटर फिरणार. ते मधल्या मोटरचे जे ब्लेड्स आहेत ते पाहणार. मी ज्याचे तुकडे करायलो, ते तुकडे व्हायच्या लायकीचे आहे की नाही. मध्ये दगड पडले, तर ती मशीन तुटून जाईल. कारण ते त्याच्या रूलमध्ये येत नाही. इनपुट चुकला, आउटपुट चुकणार. त्याला तेच म्हणतात. फंक्शनमध्ये डोमेन बरोबर आला तर रेंज येणार. समजलं आता खेळ कसा आहे? तर डोमेन म्हणजे इनपुट. तर प्रत्येक फंक्शनच्या डोमेनचे रूल असतात. जसं मी स्क्वेअर रूट म्हणलं तुम्हाला. स्क्वेअर रूटच्या मध्ये काय टाकता येतील? दॅट इज डोमेन. क्वाड्रॅटिक, क्वाड्रॅटिकची रेंज काय राहते? त्याची कमीत कमी व्हॅल्यू, जास्तीत जास्त व्हॅल्यू काय राहते? ती केव्हा येते? त्याला आपण काय डोमेन दिला तर ते काय रेंज देईल? एव्हरी फंक्शन हॅज सम रूल्स. आता ह्याला कसं हे केलं? आपण याला आधी अल्जेब्रिक फॉर्म मध्ये पाहू. मॉड्युलस फंक्शन कसं लिहितात? म्हणा माझ्यासोबत. एफ एक्स इज इक्वल टू मॉड एक्स. एफ एक्स आहे फंक्शन ऑफ एक्स. नीट आहे का? पहिली वेळ आहे म्हणून तुम्हाला नोटेशनचा अर्थ सांगतो. एफ फॉर फंक्शन. एक्स काय आहे? या फंक्शनच्या मध्ये आपण दिलेली व्हॅल्यू, त्याला म्हणतात डोमेन. तोच डोमेन मी इथं टाकलाय. तर हे काय आहे? मशीन. समजलं? तर या फंक्शनचं हे डोमेन आहे. म्हणजे हे आपले फ्रुट्स आहेत. हे मी मॉड नावाच्या मशीन मध्ये टाकले. आता हे काय करणार? चेक करणार. मला आलेलं इनपुट माझ्या कामाचं आहे की नाही. जर ते करेक्ट असेल तर ते तुम्हाला काय देणार? आउटपुट. समजलं? तर करेक्ट. तर पूर्ण एफएक्सच्या एक्सला काय म्हणा? डोमेन. आणि या पूर्ण मॉड एक्सच्या व्हॅल्यूला म्हणा रेंज. बोला. हा? नाही, किती पण देतात. पण एका वेळेस एकच राहील. तुझ्या जागेवर आता तूच बसू शकतो. ऍट अ टाइम दुसऱ्याला बसवायचं तर ओव्हरलॅप होईल. ठीक आहे? चांगला प्रश्न आहे. तुझ्या जागेवर बसला. ते प्लेस एक फंक्शन आहे. तू त्याचं सध्याचं इनपुट आहेस. समजलं? तेवढा एरिया आहे. तू त्या एरियात मावलास. दुसरा तिथं मोठा बसला, तुझ्यापेक्षा जाड, तर एरियाचं फंक्शन चेंज होईल. समजून घ्या. एव्हरीवेअर. मॅथ्स इज एव्हरीवेअर.
माझं उगाच स्टेटस नसते आणि मी ते कधीच बदलत नाही. ठीक आहे, तर पहा हा मॉड एक्स आहे. हा हा आता चांगला प्रश्न आहे. एकाच डोमेनला कधीही दोन रेंज नसतात. जर आल्या दॅट इज नॉट अ फंक्शन. त्याचा बेस्ट एक्झाम्पल देतो. एसटी ग्राफ 9वीला शिकलोय. पोझिशन टाइम ग्राफ. सगळं फंक्शन आपण कायनेमॅटिक्स मध्ये वापरतो. आजच पेपर आहे, काल शिकवलंय त्यांना. एसटी ग्राफ, पोझिशन टाइम ग्राफ. समजा पोझिशन टाइम ग्राफचा असा ग्राफ आहे. इट्स अ पॅराबोला. मी तुम्हाला 9th ला शिकवलं होतं. पॅराबोला. बघा, इथे एक पर्टिक्युलर टाइम टी घेतला. या टाइमला एक बॉडी इथे आहे. T1 टाइमला तिची पोझिशन S1 आहे. समजलं? बघा, त्याच टाइमला ती बॉडी इथे आहे. मी दिलं काय? डोमेन. भेटली काय? रेंज. वाय ऍक्सिस रेंज देतो, एक्स ऍक्सिस डोमेन. मॅथ्स मध्ये फंक्शनचा अर्थच असतो. एक्स म्हणजे डोमेन, वाय म्हणजे रेंज. समजलं? ज्याला आपण एक्स वाय प्लेन म्हणून शिकतोय 10th पर्यंत, त्याला आपण पुढे डोमेन रेंज म्हणून शिकलो. आता विचार करा, याचं मिनिंग काय? एका टाइमला एक माणूस दोन जागेवर आहे. हाऊ इट इज पॉसिबल? तर हे डोमेन, एकच डोमेन, त्याला दोन रेंज पॉसिबल आहे? हे पॉसिबल आहे का? आता 9:40 9:40 ला अतुल सर इथे आहे. तर 9:40 ला अतुल सर कॅनडात कसे राहतील? एका वेळेस मी एकाच जागेवर राहील. हा, ऑनलाईन तर मी जगात कुठे राहू शकतो. मी जर एक झूमची लिंक देऊन टाकली आणि प्रत्येक देशातल्या 10 लोकांनी जॉईन केली, तर मी पण त्याच्यात आलो. याचा अर्थ मी एकाच टाइमला सगळीकडे. पण आपण फिजिक्स शिकायलो, फिजिकल थिंग्स. चला सोडा. प्रश्न छान आहे. मी ज्यावेळेस तुम्हाला फंक्शन चॅप्टर सगळे डोमेन शिकलो आपण, तेव्हा सांगेल इनपुट आउटपुटचं काय रिलेशन असते. तुमचे डाऊट्स थोडे येतात, त्याचं उत्तर तुम्हाला इथंच भेटून जाईल. बिलकुल टेन्शन नाही. याला आपण म्हणतो नॉट अ फंक्शन. तर फंक्शन आहे की नाही चेक करण्यासाठी एक शॉर्टकट आहे, व्हर्टिकल लाईन टेस्ट. तुम्हाला कोणताही ग्राफ दिला, त्या ग्राफवर एक व्हर्टिकल लाईन काढायची. ती जर त्या ग्राफला 2 किंवा 2 पेक्षा जास्त पॉइंट मध्ये कट करत असेल, तर ते फंक्शन नाही. लाईक दिस. बघा, या ग्राफवर मी एक व्हर्टिकल लाईन काढली, तर 2 पॉइंट मध्ये कट केलं. इट्स नॉट अ फंक्शन. समजा मी एक म्हणलं एक ग्राफ असा आहे. बघा, व्हर्टिकल लाईन सांगते 3 पॉइंट मध्ये कट, नॉट अ फंक्शन. पण मी जर एक ग्राफ काढला आणि मी इथे तुम्हाला व्हर्टिकल लाईन्स काढल्या, बघा एकाच पॉइंट मध्ये कट करते. समजलं? तुम्ही म्हणता सर ही स्ट्रेट लाईन आहे का? नाही. सर हे कोणतं फंक्शन आहे? काही कळाल का तुम्ही? मॅगी नूडल्स? नाही, हे लॉगचं फंक्शन आहे. हा लॉगचा ग्राफ आहे. लॉग असा असतो. हा जो काढला ना, हा पॅराबोला आहे. याचं इक्वेशन असते y² = 4ax. याचं इक्वेशन 4 टाईपचे असतात. 4 टाईपचे पॅराबोला. कसे? 1, 2, 3, 4. 4 आहेत तर 4 इक्वेशन असतात. आता तुम्ही बघा, हे फंक्शन आहे, कारण बघा प्रत्येक ठिकाणी व्हर्टिकल लाईन मध्ये एकाच ठिकाणी कट करते. हे पण फंक्शन आहे, दिसते? पण हे दोघं फंक्शन नाही. आहेत पॅराबोलाच, पण ते फंक्शन नाही. जी गोष्ट जेईचे लेकरं 4 दिवसात शिकतात, ती तुम्ही 4 मिनिटात शिकलात. फंक्शन ओळखायचं. बघा, तुमचा शिकण्याचा स्पीड आवडतो मला, तुम्ही लवकर कॅच करता, म्हणून मी स्पीडने शिकवायलो. समजलं फंक्शन कसं ओळखतात? आता येऊ आपण आपल्या मॉडवर. चला, मॉडची डेफिनेशन ही आहे मॅथमॅटिक्स मध्ये. fx = mod x. दिस इज द फंक्शन रिप्रेझेंटेशन. मॉड ही मशीन काय करते? प्रत्येक फंक्शनचं स्वतःचं एक काम आहे. मॉड एक्सचं काम आहे ऑलवेज पॉझिटिव्ह व्हॅल्यू देणं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. चला, एक्झाम्पल. मी म्हणलं मॉड ऑफ 2. हे फंक्शन काय चेक करते? नीट बघा. तुम्ही त्याला इनपुट काय दिलं? पॉझिटिव्ह 2. आता इंटिजर मध्ये बोला.
नॅचरल नंबर संपले आता 5वीलाच. आता इंटिजर मध्ये या. आपण त्याला दिला इनपुट पॉझिटिव्ह, डोमेन पॉझिटिव्ह 2 आहे. तर ती मशीन चेक आहे. ते 2 जे बार आहेत उभे, ती मशीन आहे. हा जोपर्यंत 2 बाहेर होता, तोपर्यंत या मशीनशी त्याचं काही घेणं देणं नव्हतं. फळं मिक्सरच्या बाहेर आहेत. मिक्सर आपोआप घेऊन चूज करणार नाही. तुम्हाला टाकावं लागेल त्याच्यात. तर हे 2 जोपर्यंत बाहेर आहे त्याचा काही संबंध नाही. आता तुम्ही त्याला मध्ये टाकलं, की ते चेक करणार. मला इनपुट काय दिलं? त्यानं पाहिलं, अरे मला आलेलं इनपुट पॉझिटिव्ह आहे. त्याचं काय काम आहे? पॉझिटिव्ह बाहेर काढणं. तर तुम्ही दिलेलं इनपुट पॉझिटिव्ह आहे. तर ते तुम्हाला आउटपुट हे काय देईल? पॉझिटिव्ह देईल. तर या 2ला मी काय म्हणतो? डोमेन. आणि हे बाहेर आलेल्याला काय म्हणतो? रेंज. कळलं? ही रेंज आहे. व्हेरी नाईस. त्याला मी ग्राफवर कसं दाखवेन? इनपुट +2 होता. इनपुट कुठून देणार? एक्स ऍक्सिस वर. इनपुट नेहमी एक्स ऍक्सिस वर असतो. डोमेन ऑलवेज लाईज ऑन एक्स ऍक्सिस. आणि रेंज वाय ऍक्सिस. पॉझिटिव्ह टू रेंज आहे. तर तो इथे आहे. दिस इज युअर पॉइंट. तर ज्या फंक्शनचा आपण ग्राफ बनवू, ग्राफ बनवण्यासाठी काय लागतं? पॉइंट्स लागतात. व्हॅल्यू टेबल शिकले लिनियर इक्वेशनला. लगेच क्वाड्रॅटिक मध्ये शिकणार आहोत आपण. तर ग्राफ बनवताना काय पाहायचं? इनपुट आउटपुट. तर ह्याला म्हणतात डोमेन, ही झाली रेंज. समजून घ्या. मी तुम्हाला काय काय सांगतोय. कमी वेळेत जास्त गोष्टी शिका. आता हा काय पाहतो बघा. मध्ये मध्ये बोल नका. आता यानं पाहिलं इनपुट. नीट बघा. आता त्यानं काय पाहिलं? इनपुट आलं निगेटिव्ह. त्याचं काय काम आहे? त्याचं काम फक्त पॉझिटिव्ह करणं. त्याला मध्ये तुम्ही काही द्या. आता हे काही द्यायला काय म्हणतात हे सांगतो वेव्हिकर्व मेथडनुसार. हे काही द्या म्हणजे असं नसते. वाढे माय असं नसते. सगळं ह्याच्यात. तुम्ही त्याला इनपुट काय दिलं? निगेटिव्ह 2. प्रोसेस काय करणार? अरे डोमेन क्या मिला? निगेटिव्ह 2. हमारा काम क्या है? मग ते काय म्हणते? आलेलं इनपुट काय होतं? निगेटिव्ह 2. निगेटिव्हला पॉझिटिव्ह कसं करायचं? मला वाटलं याला इरेज करायचं? नाही. निगेटिव्हला पॉझिटिव्ह करण्यासाठी हे फंक्शन स्वतःहून काय करतं? याला एक एक्स्ट्रा निगेटिव्ह देतं. याचं काम ते आहे. आता हे का सांगायला सर? 2 मिनिटात कळेल. नाहीतर तुम्ही कन्फ्यूज असाल. आता तुम्ही नंबर सोबत खेळायला. अल्जेब्रा आला त्याच्यामध्ये. व्हेरिएबल आले की डोकं फिरायला सुरू होते. हे फार सोपं आहे. त्याला 2 पार्ट मध्ये शिकायचंय. नेक्स्ट संडेला याचे असे क्वेश्चन आहेत. म्हणजे मेंदूला 400 अँपिअरच्या मुंग्या येतात. लक्षात ठेवा इतके छान क्वेश्चन्स आहेत. तर याने याला एक एक्स्ट्रा निगेटिव्ह देऊन काय केलं? पॉझिटिव्ह. थांब 1 मिनिट. त्याला इनपुट काय मिळाला? 0. तर तो म्हणतो अरे 0. नाहीतर पॉझिटिव्ह नॉट निगेटिव्ह. ह्याचा काही संबंध नाही. बाहेर काढा. हा आता विचार. गुड. तेच आता तुम्हाला सांगणार. तेच सांगणार. वेव्हिकल का शिकलो? नंबर लाईन. आता काय? आता माझा एक साधा प्रश्न आहे. विचार पटकन. डोमेनचा अर्थ फक्त अनरिअल नंबर नाही. तुझा प्रश्न बरोबर आहे. डोमेन म्हणजे याला तुम्ही काय देऊ शकता? जसं मी म्हणलं ज्युसरमध्ये आपण दगड नाही टाकू शकत. तर डोमेन आपण ठरवणार. रेंज त्यानं ठरवणार. त्याला काय भेटायला त्यानुसार त्यानं प्रोसेस करणार. ठीक आहे. आपलं काम देणं आहे ना फक्त. शाळा नावाची एक सिस्टीम आहे. एक फंक्शन आहे. तिथं तुम्ही गेलात तर शिकताल ना. तुम्ही डोमेन आहे. तुम्ही ठरवायला तिथं जायचं की नाही. तुम्ही ऍज अ डोमेन गेलात तर ती रेंज देईल. मध्ये गेलात काहीतरी शिकून बाहेर येतात. नाहीतर शाळेला विकून बाहेर येतात. काहीतरी करता एक. हो की नाही? काहीतरी करताल की जाऊन तिथे. सिंपल आहे. म्हणजे नारायणाला जाऊन त्या शाळेला नारायण नारायण करायची वेळ येऊ नये. आता पहा, इथे तुम्ही मॉडमध्ये त्यानं काय चेक करते मॉड फंक्शन? मला तुम्ही इनपुट काय दिला ते मी पाहणार, प्रोसेस करणार आणि आउटपुट नेहमी काय देणार? पॉझिटिव्ह. नाऊ दिस इज द मेन थिंग. तर सांगा तुम्ही याला इनपुट काय काय देऊ शकताय आता? सर मी याला सगळे पॉझिटिव्ह नंबर देऊ शकतो. ऐका बेटा, आता मेन खेळ सुरू झाला. मग मी अल्जेब्रात घेऊन जातो, माझं घरी सोडतो. मग याचे बाकीचे टफ क्वेश्चन्स नेक्स्ट. आता तुम्ही कॉन्सेप्ट शिकून जा फक्त. नंबर लाईनवर या. वेव्हिकल आहे लक्षात? इकडे कोण आहे? इकडे कोण आहे? छान. याला मी एक नाव दिलं होतं आठवत असेल तर? समजलं?
एक्स कोण आहे? इनपुट. आठवा इनपुट बघा एक्स डोमेन आहे. तर नंबर लाईनचा डोमेन काय असतो? आर. सर ही कोणती नंबर लाईन आहे? रिअल नंबर लाईन. रिअल नंबर लाईन आहे म्हणून डोमेन रिअल नंबर आहे. सर नंबर लाईन रिअल आणि अनरिअल असते का? बिलकुल असते. अनरिअल नंबर लाईन आली की आपण कॉम्प्लेक्स नंबर मध्ये शिकतो. आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही 10वीला असा 10वीमध्ये डिफाईनच नाही. आता क्वाड्रॅटिक चॅप्टर सुरू झाला कीच कळलं. ये तो चलेगा ही नहीं. 10वीला आपण म्हणतो ए नो एंट्री छोड दो. याला आपण हाकलून देतो. याला 11वी काय म्हणते? माझ्याकडे ये. 11वीच्या बुक मध्ये जाते हे आणि ह्याच्यावर एक सेपरेट चॅप्टरच आहे. ज्याला 10वीनं सोडून दिलं त्याला 11वीनं घेऊन सिस्टमॅटिकली एका चॅप्टर मध्ये कन्वर्ट केलं. मॅथमॅटिशियन कोणालाही नीट करतो. समजून घ्या इतकी इंटरेस्टिंग स्टोरी याची. आता पहा नंबर लाईन आहे. तुम्ही बघा इनपुट काय काय दिला? सर इनपुट आम्ही पॉझिटिव्ह दिला. समजून घ्या मी काय बोलायलो. सर इनपुट आम्ही एक निगेटिव्ह 2 पण दिला. इनपुट आम्ही एक 0 पण दिला. तर बघा तुमचे इनपुट सगळे पॉझिटिव्ह नंबर राहू शकतात? अडचण आहे काही? नाही. 2 पेक्षा सगळे लहान राहू शकतात? आणि निगेटिव्ह 2 राहतो म्हणजे लहानही राहतोच. या रेषेवर 0 यायला 0 पण राहते सर. निगेटिव्ह 2 आहे. निगेटिव्ह पेक्षा लहान देऊ शकता म्हणजे कुठं चाललं? कुठपर्यंत? म्हणजे एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू घेतो हा. म्हणजे मॉड्युलस फंक्शनचा डोमेन आर झालं. तुम्ही मध्ये काय देऊ शकता हे डोक्यात धरा फक्त. सर आम्ही सगळे पॉझिटिव्ह नंबर देऊ शकतो, 0 देऊ शकतो, सगळे निगेटिव्ह नंबर देऊ शकतो. आणि या रेषेचा अर्थ काय माहितीये ना? इथे कुठे मी ओपन केलं नाही. याचा अर्थ या सगळ्या नंबरला मी याच्यात इनपुट म्हणून देऊ शकतो. तर लक्षात ठेवा जर आमचं फंक्शन मॉड एक्स असेल तर याचा डोमेन नीट ऐका डोमेन ज्याला मी म्हणतो एक्स तो असतो आर. ऑल रिअल नंबर्स म्हणजे याचं म्हणणं आहे मला कोणाशी प्रॉब्लेम नाही. सगळे रिअल नंबर चालतात. समजला खेळ? आता मग रेंज काय देतोय? बघा मिनिमम रेंज कोण आहे? तुम्ही जर त्याला निगेटिव्ह 2 दिलं बघा तुमचं डोमेन काय होतं? निगेटिव्ह 2. नीट पहा. तर तुमचं आउटपुट काय झालं? म्हणजे बरं मिनिमम आउटपुट काय होतं? व्हेरी गुड. क्लोज्ड इंटरव्हल आठवते? म्हणून वेबिकर शिकवलंय. क्लोजचा अर्थ 0 आन्सर मध्ये येणार. व्हेरी गुड. आता इकडच्या आन्सर मध्ये येतील का? ही जी व्हाईट कलरची लाईन आहे ना ही दिस इज आवर डोमेन. मी आता तुम्हाला 11वी पेक्षा सोपं करून शिकवायलो. लक्ष द्या. मला एक नवीन टेक्निक सापडली आज शिकवायची. मी पण शिकत असतो शिकवता. तर इथे मी काय केलं? मिनिमम व्हॅल्यू मी काय द्यायलो बघा. या व्हॅल्यू तर काही द्यायलो. इनपुट. आउटपुट मिनिमम किती मिळालं? 0च्या खालचं मिळेल का आउटपुट? मग आउटपुट पुढे काय मिळू शकते? सर निगेटिव्ह दिलात तरी आउटपुट पॉझिटिव्ह आहे. सर मी इकडचा निगेटिव्ह 100 दिला तर इकडे मला पॉझिटिव्ह 100 मिळेल. तर याचा अर्थ काय? डोमेन मी काही देऊ शकतो पण रेंज मध्ये मला मिनिमम 0 मिळतो आणि मॅक्सिमम पॉझिटिव्ह इन्फिनिटी पण काही भेटतं. झालं तुमचा आन्सर. रेंज मध्ये 0 टू इन्फिनिटी आले इंटरव्हल 0 ला आन्सर मध्ये घ्यायचं स्क्वेअर ब्रॅकेट इन्फिनिटी इज ऑलवेज ओपन. कळलं? इंटरव्हल का शिकलो? आजपासून डोक्यात धरा. फिक्स झाला आता तुमच्या डोक्यात. मॉड्युलस फंक्शनचा डोमेन ऑल रिअल नंबर्स. रेंज 0 टू इन्फिनिटी. समजला खेळ? चला हे झालं अल्जेब्रा. शेवटचे 5 मिनिटं. आता आपण ह्याला शिकू डेफिनेशन. याची डेफिनेशन आहे 5 मिनिटाचं आहे. डेफिनेशन पहा. फंक्शन काय आहे? मॉड एक्स. सांगा डोमेन ऑल रिअल नंबर्स. रेंज करा. एक दिवस तुमची 11वीची कॉमन एक्झाम घेतो. मला गॅरंटी आहे तुम्ही त्यांच्याहून जास्त मार्क आणता. गॅरंटी आहे. मला गॅरंटी आहे. ठीक आहे. fx इज इक्वल टू मॉड एक्स. नीट आहे का? 2 दिला तेव्हा आउटपुट पॉझिटिव्ह 2 चा आउटपुट
निगेटिव्ह टूचं आउटपुट कसं झालं? हा, हे वाक्य महत्वाचं आहे. त्याला एक एक्स्ट्रा निगेटिव्ह दिला, कारण आता मी डेफिनेशन द्यायलो. बघा मॉड एक्स काय म्हणते. मॉड एक्स जर असेल फंक्शन, तर बघा तो 3 टाईपचे आन्सर द्यायला आहे. बघा, मॉड एक्सचा आन्सर एक्स येईल. म्हणजे काय केलं? एक्स जशास तसा बाहेर काढला. जशास तसा बाहेर केव्हा निघेल? व्हेरी नाईस. तर इथं रूल आहे, वेन एक्स इज ग्रेटर दॅन 0. इनपुट ही कंडिशन आहे. हे डोमेन आहे. ऐका, एक्स कोण होता? पॉझिटिव्ह 2. इथे पॉझिटिव्ह 2 ऍज इट इज बाहेर आला होता ना. म्हणजे बघा, 2 स्वतः कोण आहे? 2 पॉझिटिव्ह आहे, 0 पेक्षा मोठा आहे. तर नियम पहिला, डेफिनेशन काय सांगते? ऐक ऐक. नाही, हे इक्वल दिलं नाही तर 3 आहे. नाही, आता तीच केस आहे. तीच केस आहे. ज्याला मी 3 टाईप मध्ये शिकवायलो. पहा, मी तुम्हाला जास्त सोपं करायलो. मॉड एक्सचं पहिलं आउटपुट एक्स राहील. म्हणजे बघा, जे मध्ये आहे ते तसंच बाहेर आलं. मी काही चेंज केला का साइन मध्ये? मध्ये पॉझिटिव्ह एक्स होता, बाहेर पॉझिटिव्ह एक्सच आला. हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा तुमचा डोमेन पॉझिटिव्ह आहे. मॅथ्स मध्ये पॉझिटिव्हचा अर्थ ग्रेटर दॅन 0 असतो. आठवा, 0 इज नॉन निगेटिव्ह नंबर. खूपदा सांगितलं तुम्हाला आतापर्यंत. एक्स इज ग्रेटर दॅन 0 चा अर्थ, जो डोमेन आहे तो स्वतः पॉझिटिव्ह आहे. समजलं? चला, मॉड मध्ये मी टाकलं काहीतरी, 0 मिळालं. केव्हा पॉसिबल आहे? याचा अर्थ एक्स ला करेक्ट 0 व्हावं लागेल. हे इनपुट आहे, हे आउटपुट आहे. म्हणजे इन केस समजा हे तुमचं फंक्शन आहे, ही काय त्याची रेंज, आणि हा त्याचा काय आलं का आता डोक्यात? तुम्ही काय द्यायला ते तुम्हाला काय द्यायला. तुम्ही द्यायला पॉझिटिव्ह, तो म्हणतो घे जशाल तसा पॉझिटिव्ह. तुम्ही 0 दिला, त्यानं 0 आउटपुट दिलं. कोडिंग हेच करते. कोडिंग हेच करते. आपण एखादा वेब फॉर्म भरतो, तिथं म्हणते या फॉर्मला, या एक्झामची एलिजिबिलिटी तुमचं बर्थ इयर इथून याच्या पुढे असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा लहान तारीख दिल्यावर काय म्हणते? म्हणजे काय झालं? त्या फंक्शनला डोमेन सांगितला काय होता? इनपुट हे भेटलं तरच आउटपुट दे. बघा, कोडिंग असं असते. तुम्ही आता इंजिनिअरिंगचं मॅथ शिकायला, लक्षात घ्या. हेच तुम्हाला पुढे C++, जावा मध्ये शिकवतात. तर मॅथ चांगलं करून केलात ना, तुम्ही डायरेक्ट प्रोग्रामिंग शिकता. नाहीतर तिथं मॅथ शिकत बसायला 2 वर्ष लागतात. प्रोग्रामिंग तर पुढेच राहिलं. हे खेळ असते. चला, आता माझा प्रश्न आहे, एक्स जर निगेटिव्ह असेल तर सर आउटपुट एक्स येईल, पण त्याला एक एक्स्ट्रा निगेटिव्ह द्यावा लागेल. आता हेच मुलं चुकतात. आता कळलं एक्स ला निगेटिव्ह का दिला? हे केव्हा देणं अपेक्षित आहे? जेव्हा तुमचा इनपुट निगेटिव्ह आहे. तुम्हाला माहिती आहे का एक्स काय आता प्लस आहे का मायनस आहे? कारण एक्स व्हेरिएबल आहे. तर मी इथं सांगायलो एक्स काय आहे. मी म्हणतोय एक्स निगेटिव्ह आहे. तर ह्यानं काय म्हणते, ठीक आहे, मी त्याला एक एक्स्ट्रा निगेटिव्ह देतो. धिस इज द डेफिनेशन. संपलं. मॉडची डेफिनेशन ही आहे. समजलं? ही मॉडची डेफिनेशन आहे. मॉडची डेफिनेशन काय सांगते? 3 टाईपच्या व्हॅल्यू देतो. डोमेन पॉझिटिव्ह असेल तर आउटपुट रेंज पॉझिटिव्ह येणार. डोमेन 0 असेल तर रेंज 0 येणार. आणि तुमचा डोमेन निगेटिव्ह असेल तर रेंज एक एक्स्ट्रा निगेटिव्ह देऊन पॉझिटिव्ह करणार. म्हणून नंबर लाईनवर पाहिलं, तुम्ही इनपुट सगळे देऊ शकताय, पण आउटपुट 0 पासून पुढेच येते. नंबर लाईनवर क्लिअर झालं असं का लिहितं? बघा, हे नंबर लाईनचं नोटेशन, हे झालं अरिथमेटिक, हे आलं तुमचं अल्जेब्रिक नोटेशन, आणि ही झाली त्याची ऍक्च्युअल डेफिनेशन. ही डेफिनेशन आहे. कधीही फंक्शनचे क्वेश्चन जर प्रॉपर करायचे असतील तर ऑलवेज गो बाय डेफिनिशन. डिफाईन केलं मॅथ्स मध्ये, डिफाईन झाल्याचा अर्थ काय असतो सायन्स मध्ये? याच्या पुढे जायचं नाही. तिथं आपलं डोकं लावायचं नाही, आणि लावायचं असेल तर प्रूव्ह करायचं तुम्ही बरोबर आहे. प्रूव्ह नसेल तर तोंड बंद करून गप्प बसायचं. दिस इज डेफिनेशन. चला, आता माझा एक साधा प्रश्न आहे.
सांगा. मॉड मला ओपन करावं लागेल. अरे बाबा, ओपन तर करावं लागेल. तर सांगा कसा ओपन होईल? प्लस का मायनस? कशावरून? कोण म्हणलं? एक्स व्हेरिएबल घुसलाय मध्ये. अरे बाबा, एक्स जर 0 1 2 3 4 असेल, तर ह्याचा आन्सर पॉझिटिव्ह होणार. ऐका मी काय सांगायलो. आता मी हे शिकवायलो. मी जर म्हणलं चला ह्याचं डोमेन सांगा, ह्याचे इनपुट सांगा, ह्याला तुम्ही काय देऊ शकता? सर आम्ही याला कोणतेही डोमेन देऊ शकतो. तुम्ही एक्सची व्हॅल्यू काही पण द्या ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे? असं थोडीच आहे. पण हा मॉड ओपन जर करायचा असेल, तर कोणताही मॉड 2 प्रकारे ओपन होतो. एक, इनपुट पॉझिटिव्ह असेल, तर आउटपुट पॉझिटिव्ह मध्ये जाते. म्हणजे बघा, ह्याचं इनपुट जर पॉझिटिव्ह आहे, आता याचं इनपुट पॉझिटिव्ह केव्हा होईल? जेव्हा मधला नंबर 0 किंवा 0 पेक्षा मोठा होईल. तर बघा, याला 2 प्रकारे ओपन करतात. केस 1 एवढं शिका, मग नेक्स्ट संडेला ही प्रॅक्टिस करायची आपल्याला. आणि मग याचे ग्राफ काढून बघायचे. आणि मग याचं इनइक्वालिटी सॉल्व्ह करायची. फार इंटरेस्टिंग आहे. नेक्स्ट संडेला संपून जाते मॉड आपलं. केस 1 काय म्हणते बघा. केस 1 म्हणते की हा जो मॉड आहे, हा मी जशास तसा बाहेर काढला. दिसते? बघा, मी साइन मध्ये काही चेंज केला का? मी असं का काढू शकलो? इफ मी माझ्या डोक्यात धरलं, हे मी तेव्हाच बाहेर काढू शकतो सर, जेव्हा माझं इनपुट इक्वल टू ग्रेटर दॅन 0 आहे. मी 0 केस ऍड करायला इथं. फक्त डेफिनेशन मध्ये मी तुम्हाला 3 पार्ट सांगितले. पण ह्या दोघांना एकत्रित केलं जाते. हे 2 केसेसला एक केस करतात. कळते? याची दुसरी केस म्हणजे कशी राहू शकते बघा, ह्याला ऑर मध्ये असे लिहितात. मॉड एक्सच्या व्हॅल्यू काय काय राहतील? सर हे एक्स राहील जर तुमचा एक्स इक्वल टू ग्रेटर दॅन 0 राहील. म्हणजे 0 टाकला तर 0 देईल, पॉझिटिव्ह टाकला तर पॉझिटिव्ह देईल. किंवा हा निगेटिव्ह एक्स राहील जेव्हा इनपुट निगेटिव्ह राहील. ही पण त्याची डेफिनेशन आहे. तुम्हाला कळवा म्हणून मी 3 दिले. पहिल्यांदा हे दिलं असतं तर कन्फ्युज झाला असतं. हा ऐका संपलं. मी याला बघा कधीही पाहायचं, ऍज इट इज बाहेर निघालं. केस 1 ऍज इट इज बाहेर निघण्याचा अधिकार तेव्हाच आहे जेव्हा मधला नंबर पॉझिटिव्ह आहे. 0 किंवा बघा 0 ऍज इट इज निघू लागला, पॉझिटिव्ह ऍज इट इज निघत होता. याचा अर्थ काय? जे इनपुट आहे ते 0 किंवा 0 पेक्षा मोठे आहे. मग सांगा, कर शिकलो आपण परवा. ही इनइक्वालिटी सॉल्व्ह कशी होते? सर याचा अर्थ 2 ला तिकडे पाठवा. तर हा मॉड पॉझिटिव्हने तेव्हाच ओपन होईल जेव्हा तुमचा एक्स, अरे +2 तर फिक्स आहे ना, कॉन्स्टंट आहे. तुम्हाला व्हॅल्यू कोणाची ठरवायची? एक्स ठरवायचंय. 2 अडचण देतच नाहीये, 2 तर पॉझिटिव्ह आहे. त्रास कोण द्यायले? मग ठरवा ना, तुम्ही त्याला काय देणार? माझी केस आहे की मी त्याला पॉझिटिव्ह बाहेर काढायलो. केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा तुमचा एक्स -2 किंवा त्याच्याहून मोठा आहे. मग सांगा डोमेन काय झाला? डोमेन सर आम्ही लिहितो -2 किंवा त्याच्याहून मोठा. आलं डोमेन? बघा -2 टाकायचं. -2 टाकला तर 0 होतो. 0चं आउटपुट 0. चालते की नाही 0? बघा, इक्वॅलिटी आहे. -2 आणि इन्फिनिटीच्या मध्ये 0 आहे की नाही? म्हणजे आपल्या इनपुट मध्ये 0 येणार. शिका, ही गोष्ट आहे. आठवा, जे येत नव्हतं त्याला मी असं लिहित होतो. वेबिकर मध्ये हे सगळं शिकवलंय. जे आन्सर मध्ये येत नाही त्याला मायनस करून कर्ली ब्रॅकेट मध्ये टाकत जा. जर या रेंज मध्ये मला 0 नको होता, जसं मी रॅशनल मध्ये बघा मागच्या वेळेस आपण एक +1 नाही घेतला होता, त्याला मायनस केलं होतं. सांगा आता केस 2 काय असेल? सर हा जो मॉड आहे ना, हा मी बाहेर काढतो, पण हा निगेटिव्ह घेऊन बाहेर निघेल. का? जर माझं इनपुट निगेटिव्ह असेल तर बघा, याचा अर्थ हा जो मॉड आहे मी एक एक्स्ट्रा निगेटिव्ह देऊन बाहेर काढतो. म्हणजे हा काय होईल बघा, -x -2. यालाच काय लिहिता येते? -2 -x. अर्थ तोच आहे. ठीक आहे? हे का झालं? इफ जो तुमचा इनपुट आहे तो निगेटिव्ह आहे, तेव्हाच हे पॉसिबल आहे. मी जे बोलायलो ते समजून घ्या डोक्यामध्ये. याचा आन्सर असं येईल जेव्हा माझा इनपुट निगेटिव्ह आहे.
म्हणजे बघा 2 तिकडे जाऊन काय होईल, म्हणजे तुमचा x -2 पेक्षा लहान आहे. -2 ला इक्वल नाही. सर इक्वल का नाही? अरे इक्वल तर वर ऍडजस्ट झाला. तुम्ही इक्वल दिला तर 0 आउटपुट भेटतंय. पण तुम्हाला आन्सर निगेटिव्ह पाहिजे. तर तुमचा इनपुटच निगेटिव्ह ठेवावा लागेल. सांगा -2 पेक्षा लहान नंबर -3. -3 ठेवल्यावर काय येते? -1 येते. आणि -1 चा मॉड काय येईल? एक एक्स्ट्रा निगेटिव्ह देऊन, आणि तो एक्स्ट्रा निगेटिव्ह हा आपण दिलेला. कळलं? तर कोणत्याही मॉडला कसं ओपन करतात? मॉड ओपनिंग आल्याशिवाय आन्सर नाही. विचार करून उत्तर द्या. एक लास्ट आणि मग घरी जा. आता मला सांगा, केस 1 त्याला मी ॲज इट इज ओपन केव्हा करू? बघा मी साइन चेंज केलं नाही. सर याचा अर्थ असा आहे, की आपण जो दिलेला इनपुट आहे तो इक्वल टू ग्रेटर दॅन 0 आहे. याचा अर्थ 2x 9 पेक्षा मोठा आहे. बेबी कर मध्ये सांगितलं होतं नो क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस तेव्हाच करा जेव्हा गॅरंटी आहे की पॉझिटिव्ह आहे. आता x 2 ला इकडे पाठवता येईल. बघा 2 पॉझिटिव्ह आहे ना. पॉझिटिव्हला जर आपण एक्सचेंज केलं तर इनइक्वॅलिटी रिव्हर्स होत नाही. हे सगळं शिकवलेलं आहे आता. तर याचा अर्थ x काय पाहिजे? इक्वल टू ग्रेटर दॅन 9/2. म्हणजे 4.5 दिला तर तो काय होतो? 4.5 चा डबल 9 होतो. आणि 9 मायनस 9 0 होतो. 0चा आउटपुट काय राहील? म्हणजे ॲज इट इज पॉझिटिव्ह आलं. बघा हा मॉड तुम्ही तसाच ओपन केला जेव्हा तुमचा x हा होता. दिस इज युअर डोमेन. सांगा डोमेन काय? 9/2 टू इन्फिनिटी. समजलं? किती इझी असते? डोमेन सापडला. केस 2 याला मी निगेटिव्ह केव्हा ओपन करेल? एक एक्स्ट्रा निगेटिव्ह केलं. एक्स्ट्रा निगेटिव्ह केलं म्हणजे बघा हे पॉझिटिव्ह होईल आणि हा निगेटिव्ह होईल. म्हणजे हे असं दिसेल ना? हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा सर मधला नंबरच निगेटिव्ह आहे. समजायले? लँग्वेज कडे लक्ष द्या. याचा अर्थ लेस दॅन 9 आहे. याचा अर्थ x लेस दॅन 9/2 आहे. बरं हा डोमेन कसा लिहितो तो आपण? इथं डी म्हणजे डोमेन. डोमेन कसा लिहितो तो? सर -2 किंवा त्याच्याहून लहान. सर त्याच्याहून लहान म्हणजे -इन्फिनिटी कडून -2 दोन्ही ओपन. कारण हे आपल्याला घ्यायचं नाही. चला ह्याचं डोमेन सांगा. -इन्फिनिटी टू 9/2 ओपन. कारण इक्वल केलं की 0 व्हायले. समजलं? आज तुम्ही डोमेन रेंज काढायचं शिकलात. आता ह्याच्या इक्वॅलिटीज आणि ह्याच्या इनइक्वॅलिटीज आपण नेक्स्ट संडेला सॉल्व्ह करणार. आहे की नाही मज्जा? चलो गुड बाय.